तर हे इंजिन आहे की नाही, हे कधीच आहे तुम्हाला सांगतो काय, हे 1895 सालचं आहे. ह्याला फावलर प्लॉइंग इंजिन असे म्हणायचं काय. म्हणजे तुम्ही विचार करा कधीचा. आणि ह्याला फ्यूल म्हणून काय वापरायचे तर वूडचा वापर करायचे. किती मोठा आहे बागी. या ज्या मंदिराला आम्ही आलोय ह्याचं नाव अरुलमिगू वडपलानी मुरुगन टेम्पल आहे. मला इथं यायच्या आधी मुरुगन देवाबद्दल एवढी माहिती नव्हती, इथं आल्यानंतर कळली. आणि मी तुम्हाला की नाही पुढं सांगतो का याची माहिती थोडीफार. आता मंदिरात आत जाताना की नाही असला भारी फुलांचा वास येतोय की नाही, की कुठली फुलं आहेत मला माहीत नाही, ते मला एवढं नॉलेज नाही, पण आत जाताना एकदम भारी सुगंध येतोय. तर लाकडी की नाही प्राणी आहेत काय, त्यांना बघून उगाच खुश होऊन टाळ्या वाजवायला आहे. असे बाकीचे की नाही ठेवले आहेत बहुतेक की नाही वेगवेगळ्या इव्हेंट्सच्या वेळी की नाही यांना बाहेर काढत असतील काय, म्हणजे देवाचे प्राणी म्हणून किंवा छोटे रथ म्हणून असं काही करत असतील 100%. हे मंदिर एकदम घसघशीत आहे, सुटसुटीत आहे, खूप मोठं आहे, स्वच्छ आहे मेन म्हणजे. आणि आम्ही आलेलो ना, हा शुक्रवार होता, काही ते स्पेशल होतं कारण की आज की नाही इथं पैसे मोजणी पण चालू होती. शिवाय की नाही मोठमोठ्या सर्कलमध्ये रांगोळी काढणं चालू होतं इथं. शिवाय दिवसभर प्रसाद होता. आम्हाला प्रसाद दिला त्या आजींनी, मी आणि विरोध खाल्ला आणि खूप छान होता. आणखी इथं बघण्यासारखं म्हणजे काय माहीत आहे, एक आत मिनी प्रतिकृती ठेवल्या पूर्ण मंदिराची. त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की मंदिर किती भव्य आहे ते. प्रत्येक जेवढी मंदिरं आत आहेत की नाही छोटी छोटी, प्रत्येक मंदिराचा जो टॉप पोर्शन आहे त्याच्यावरती की नाही वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या आहेत. जवळजवळ की नाही शेकडो मूर्त्या बघितल्या तर मला आठवते आतल्या बाजूला. आणि आपल्या इथं कसं दत्त मंदिरामध्ये आपल्याला कुत्रे वगैरे दिसतात, तसं की नाही हे मी चेन्नईतले सेकंड मंदिर पाहिलं जिथं मला कोंबड्या दिसल्या. काही विषय माहीत नाही, किंवा तो योगायोग पण असू शकतो. मंदिराच्या समोर की नाही हे तळं पण आहे काय, हे तळं मस्त आहे, तेवढंच जरा असं इथं गार वाटते. आणखी एक गोष्ट, इथल्या मंदिरातल्या ज्या की नाही वॉल्स आहेत की नाही त्याच्यावरती देवी देवतांच्या की नाही पुराणकथा आहेत की नाही त्या सगळ्या की नाही ड्रॉ केल्यात काय, त्याच्यामुळे ती पण माहिती मिळत्या. वीर पण भरपूर खेळला, वीरनं पण लय एन्जॉय केला. सो मला ह्या दोघांनी हेल्प केली काय, मला इथं तमिळ बोलता येत नाही, त्यामुळे ह्या दोघांनी मला की नाही हेल्प केली. मी प्रत्येक वेळी असंच करायचं, कुणाला तरी विचारायचो की की काय पत्ता सांगा म्हणून रिक्षा ड्रायव्हरना, त्यांनी मला खूप हेल्प केलं. थँक्यू. सो रेल म्युझियममध्ये विषय काय माहीत आहे काय, इथं वेगवेगळ्या काळातले रेल्वेचे डबे ठेवले आहेत आणि प्रत्येक डब्याची त्यासमोर माहिती दिल्या. आणि शिवाय इंजिन वगैरे पण ठेवले आहेत, आतलं गिअर सिस्टीम वगैरे कसे आहे ते पण दिल्या. तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो काय. सो हा जो डबा आहे की नाही, हा डबा कधीचा आहे तर हा की नाही 1994चा आहे. ह्याचं वजन बाबा 6.8 टन होतं, 40 किलोमीटर स्पीड, अशी सगळी माहिती दिल्या. आणि अशीच की नाही तुम्हाला सगळे इथं दिसतील काय, दाखवतो काय. इथं असे प्रत्येक इंजिन ठेवलं आहे इथं, आणि इथं असे डबे ठेवले आहेत. लहान मुलांना की नाही फिरायला वगैरे चांगलं आहे, त्यामुळे इथं स्कूल ट्रिप पण आलेल्या दिसतील तुम्हाला. एक चांगली गोष्ट जाणवली म्हणजे इथं भरपूर झाडं आहेत, त्यामुळे चेन्नईचं ऊन तुम्हाला एवढं लागत नाही, बऱ्यापैकी वारं खेळत आहे. त्याच्यामुळं आत्ता आम्ही तुम्हाला पटणाला किती वाजता आलो माहिती आहे काय, 1:45ला आलो आहे, पण एवढं पण की नाही ऊन लागत नाही. अजून एक गोष्ट म्हणजे की नाही इथं हे समोर दिसत आहेत की नाही, ह्यांनी काय केले, रिसायकल केले. म्हणजे ते जे स्क्रॅपमध्ये काढलेले रेल्वेचे पार्ट्स आहेत ना त्याच्यातनं वेगळ्या वेगळ्या प्रतिकृती तयार केल्या आहेत. आता इथे ह्या प्रतिकृतीचं नाव मॅट्रिक्स आहे. ही प्रतिकृती माझी आहे, पोरगा माझा आहे. आता इथं की नाही नोमॅडिक एक्सप्रेस नावाची प्रतिकृती तयार केल्या. इथं की नाही एलिफंटसारखं काही तयार केले. अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी तयार केल्या त्यांनी स्क्रॅपपासून. हा बुल तयार केला आहे मस्त. एंट्रन्सच्या तिकीटमध्ये की नाही तुम्हाला ह्यांनी त्यांच्या एका रेल्वेतनं आत फिरवणार आहे. ह्याच्यामध्ये आम्ही बसणार आहे, इथून तुम्हाला आत फिरवून ह्याचे एक्स्ट्रा पैसे घेत नाहीत, पूर्ण म्युझियम तुम्हाला फिरवून आणतात. वीरला फिरवायच्या नादात की नाही मी पण माझं लहानपण जगून गेलो आहे, कारण माझे बाबा खूप मोठे होते, त्यामुळे त्यांना की नाही तेवढा वेळ आम्हाला देता आला नाही काय. माझी लई इच्छा होती त्यांच्या फिरायची वगैरे, पण की नाही बाळामुळं मी ते की नाही हे करून गेलो काय, पूर्ण करून गेलो. ट्रेन सुरू झालेली आहे. त्यांनी असं आतल्या बाजूला की ट्रॅक टाकलाय काय आतच, आणि त्याच्यावरच आपल्याला फिरवलं. मला काय वाटलं माहिती काय, ते आपलं रंकाळ्यावर असते की नाही तसं वाटलेलं की ती आळी असते माहिती आहे का, ज्याला रेग्युलर चाकं असतात, पण तसं नाही आहे. हे हा प्रॉपर ट्रॅक टाकलाय बघा. बाय कर वीर, बाय. राईड तशी छोटीशी आहे पण भारी आहे. मध्ये एक बोगदा होता, त्याचं शूटिंग मी मोबाईलवर केले, ते पण ॲड करतो काय. बोगद्यातून जाते. गुड बॉय. प्रत्येक दरवाजाला की नाही हे लॉक लावायला आहे. माझ्या पोरग्याला बहुतेक की नाही हे आहे काय OCD आहे,
कारण त्याला की नाही प्रत्येक गोष्ट नीट ठेवायला लागते. इवन आतासुद्धा इथे की नाही सगळ्याचं लॉक लावायला की तो इथं. तर इवन हॉटेलमध्ये सुद्धा की नाही एखादी गोष्ट नीट नसेल ना तर तिला व्यवस्थित करून येतो. आता ही 1954 सालची आहे काय रेल्वे. हा डब्बा 1929चा आहे. मी कुठली शोधालो आहे माहिती आहे काय की स्वातंत्र्यपूर्व काळातली कुठली असेल तर मी शोधालो आहे. कारण इंग्रजांनी चालू केलं ना रेल्वे आपल्या इथं. म्हणजे जवळजवळ 150, 170, 175 वर्ष आधी इथं आपल्या म्हणजे इंग्रजांनी जे काही एक दोन चांगली कामं केली असेल त्यातलं म्हणजे रेल्वे. ते पण स्वार्थासाठी केलेलं काय. त्यात काय आपल्याला काय मोठं करणं आपला विकास करणं असला त्यांचा काय उद्देश नव्हता. स्वतःसाठीच त्यांनी केलं. पण मी शोधालो एखादं स्वातंत्र्यपूर्व काळात दिसते काय बघा. मी नुसतं म्हणायला स्वातंत्र्यपूर्व काळात दिसू दे आणि हे बघा हे दिसलं. तर हे इंजिन आहे की नाही हे कधीच आहे तुम्हाला सांगतो काय. हे 1895 सालचं आहे. ह्याला फावलर प्लेइंग इंजिन असे म्हणायचं काय. म्हणजे तुम्ही विचार करा कधीचा. आणि ह्याला फ्यूल म्हणून काय वापरायचे तर वूडचा वापर करायचे. किती मोठा भाग आहे ह्याच्यावरनं अंदाजला. सुरुवातीचे जे फर्स्ट जनरेशन असते ना ते सगळं मोठंच असते. इव्हन तुम्ही जर कॉम्प्युटर जरी बघितला की नाही सगळ्यात पहिला कॉम्प्युटर हा रूममध्ये मावण्यासारखा होता. सगळ्यात पहिला कॉम्प्युटरची साईज रूममध्ये का मोठ्या मावला अशी आहे. आता तो तुझ्या मांडीवर बसतोय म्हणून त्याला लॅपटॉप म्हणतात. हे मनानं सांगतोय लॅपटॉप त्यामुळे म्हणतात का मला माहीत नाही. सो हे रेल्वेचं हिस्ट्री म्युझियम आहे. हे प्लीज व्हिजिट करा. का सांगतो तुम्हाला तर अगदी इथं की नाही 1560 साली ग्रीसमध्ये कसं रेल्वे अर्ली स्टेजमध्ये होती आणि घोडे त्यांना ओढायचे. ह्यापासून की नाही प्रत्येक शतकामध्ये की नाही कशी ट्रेनची डेव्हलपमेंट झाली की नाही हे असे प्रॉपर मिनिएचर केलं आहे. लहान मुलांना पण बघायला भारी आहेत. पण माझ्यासारखं तुम्हाला हिस्ट्री आवडत असेल की नाही तर हे 100% आवडेल. सगळी माहिती बाकीची माशी ह्याच्यात दिल्या फोटोज वगैरे मध्ये दिल्या. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे इथं की नाही खूप फॅन वगैरे आहे त्यामुळे उकडत नाही काय निवांत आहे. हिस्ट्री म्युझियममध्ये की नाही आत हा असा मोठा ट्रॅक तयार केला आहे काय. आणि एक मिनी ट्रेन आहे काय मिनी टॉय ट्रेन आहे. त्याचं टायमिंग पण आहे प्रत्येकीने 1.25 तासाला ही चालू होते काय. सॉरी 1.25 म्हणजे 1.25 1.25 असं. तेव्हा इथं अशी ही टॉय ट्रेन आणि ही पूर्ण अशी राऊंड मारून येते काय. जास्त लोकं जमली तर ते विदाऊट टायमिंगसुद्धा त्याने अर्ली चालू करतात. हे जर तुम्हाला की नाही बघता आलं तर छान आहे काय लहान मुलांसाठी. हे असे प्रॉपर ट्रॅक तयार केलं आहे प्रॉपर व्यवस्थित मिनी टॉय ट्रेन. इथेही 100 वर्ष जुनी तिकीटसुद्धा जमा करून ठेवलं ते गेल्या 100 वर्षातली. आणि त्या काळात की नाही तिकीट कॅबिनेट कसं असतं ते पण दिले काय बाई असं. तर आत पिण्याच्या पाण्याची पण सोय आहे. चांगलं फिल्टरचं पाणी आणि थंड पाणीसुद्धा आहे इथं. आणि खरोखर सांगू रेल्वे जेवढं करते की नाही म्हणजे सर्व्हिस येतं त्या मानाने की नाही त्यांचं तेवढं प्रॉफिट होत नाही. कारण मी आत्ता की नाही चेन्नईला रेल्वेनं आलो आहे काय. आणि त्याच्यामध्ये रेल्वेच्या तिकिटावरच मेन्शन केलेलं की रेल्वे जे आहे फक्त 67% त्यांचे का 58% पैसे रिकवर होतात. म्हणजे जर की नाही 100 रुपयेमधले त्यांना फक्त 67 रुपये मिळालात किंवा 58. मी एक्झॅक्ट आकडा बघून सांगतो. पण तो तसा विषय आहे की तेवढे पैसे रिकवर होतच नाहीत रेल्वेचे जेवढे ते द्यायला बघत आहेत. ही वाईट गोष्ट आहे. आणखी गोष्ट सांगायची होती मी आता जे स्पॉट तुम्हाला दाखवले आहेत किंवा मागच्या व्लॉगमध्ये प्रत्येक स्पॉटला येताना इथलं टायमिंग बघा. कारण चेन्नईत मला एक विषय जाणवला आहे की चेन्नईमध्ये मोस्टली 8पर्यंत सगळं बंद होते. कुठलंही पार्क असली इथं इव्हन मंदिरंसुद्धा बंद होतात. आपल्या इथं कसा विषय आहे की 8 रंकाळा 9पर्यंत तरी चालू असते. इथं सगळे पार्क 8ला बंद होतात. आपल्या इथं महालक्ष्मी तर निवांत आणखी लेट चालू असते. पण इतरच नाही. तर मंदिरंसुद्धा 9पर्यंत चालू असतात. दुपारी 1ला बंद होतात परत 4ला उघडतात. त्यामुळे यातल्या कुठल्याही जर प्लेसला तुम्ही व्हिजिट करणार असाल तर प्लीज तुम्ही पहिला टायमिंग बघून या का इकडं. तुम्हाला आतल्या ज्या ट्रेननं जर फिरायचं असेल की नाही तर तुम्हाला एका तिकीटावर एकदाच ट्रेनमधनं फिरता येते. आता वीर हट्ट करायला आहे सो मी आणखी 2 वेळा फिरता येईल की नाही अशी तिकीट काढून आलो आहे. वीरला आता पुढच्या राऊंडला आणले की नाही तर ह्या राऊंडमध्ये आमच्यासोबत की नाही शाळेची मुलंसुद्धा आहेत. आणि आम्ही 2 राऊंड मारणार त्यामुळे आम्हाला ह्या मुलांच्याच बसवले आता मला काही बारकी पोरं यांच्यासोबत बसले आम्ही. हाय कशी ओरडली सगळी वीर कशी ओरडलीत सगळी. रेल म्युझियममध्ये थंड पाण्यासोबत कॅन्टीन पण आहे हे सांगायचं मी राहिलेलो काय. बाकी छान आहे. तिकीट पण खूप कमी आहे. 40 रुपये तिकीट आहे आणि लहान मुलांसाठी तिकीट जवळजवळ नाहीच आहे. वीरचं तिकीट तर त्यांनी घेतलंच नाही. कॅमेऱ्याचे 100 रुपये घेतले काय एवढंच. ठीक आहे चलो बाय. आता की नाही हॉटेलवर जातो आम्ही. निघायचा दिवस आला आहे काय. आणि ह्या पोरग्याला त्यांनी एवढे चॉकलेट दिले आहेत तुम्हाला पटणार नाही. म्हणजे आल्या दिवसापासनं ह्यांनी एवढं लाड केले की नाही वीरचं. चॉकलेट घे की थँक्यू दीदी.
थँक्यू दीदी बोल. थँक्यू. आईला देऊन जा. आता चाललो आहे परत आम्ही सोलापूरला आणि मी तरी म्हणत होतो एवढं सगळं चांगलं का व्हायलं आहे, सगळं छान शूटिंग झालं, सगळीकडं फिरलो वगैरे, ब्लॉगिंग भारी झालं आणि नेमका विषय झाला की जे बुकिंग केलं नाही आज आणि माझं दोघांमध्ये एखादं तिकीट कन्फर्म झालं आहे आणि आता एकाच सीटवरून आम्हाला तिघांना जायला लागणार आहे. त्यामुळे की नाही लय अडचण होणार आहे. माझ्यासारखं जर अडाणी असाल रेल्वे बुकिंगच्या बाबतीत तर प्लीज आधी थोडी माहिती घेऊन ठेवा. बाकी मात्र ट्रिप भारी झाली एकदम भारी ट्रिप आहे. मला जरा म्हणजे मनासारखं सगळं फिरलो, ब्लॉगिंग झालं, वीर पोहायला शिकला, त्यामुळे मी लई खुश आहे. बाय.